नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीताज डेली डिश मध्ये. आज आपण पाहणार आहोत थालीपीठ, कोबीचे थालीपीठ. तर इथे मी मिश्र धान्याचं पीठ घेतलेलं आहे. यात गहू आहेत थोडेसे आणि नाचणी, ज्वारी आणि मक्याचे पीठ आहे. यात आपण थोडंसं याच्यामध्ये चण्याचं पीठही टाकूया, 2 चमचे. त्याचबरोबर इथे आपण हा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे. बारीक किसणीने आपण हा टाकूया याच्यात. हे छोटा कांदा घेतलेला आहे मी, कांदाही टाकूया. इथे पहा थोडासा ओवा आहे, इथे तीळ आहे आणि इथे जिरे आहे. तर हे सगळं याच्यामध्ये टाकूया. इथे मी 3 मिरच्या घेतल्या होत्या, जास्त तिखट नाही, 3च घेतलेल्या. आणि त्याच्यामध्ये बरोबर 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अर्धा इंच आलं हे मी बारीक असं ठेचून घेतलेलं आहे. तर हे 1 चमचा असेल, हे आपण टाकूया याच्यात. सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये थोडंसं हळद टाकूया. कोथिंबीर आहे, कोथिंबीरही टाकूया. सुरुवातीलाच पाणी टाकू नका, कोबीचं आमचं पाणी असतं त्याच्यामध्येच आपल्याला हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं जर लागेल तर तुम्ही पाणी टाका. त्याचा उपयोग करायचा आहे हे मिक्स करण्यासाठी. चवीप्रमाणे मीठही टाकूया याच्यात. मीठ टाकायचं मी विसरली. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण तो सैलचा जसा डो बनवून घेऊया. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची टाकू शकता किंवा हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाप्रमाणे, तुमच्या गरजेनुसार. जर तुम्हाला याच्यामध्ये कांदा नको असेल तर तुम्ही कांदाही इथे स्किप करू शकता. आता इथे आपल्याला हा व्यवस्थित असं मळून घ्यायचा आहे. चला तर मी हे मळते आणि नंतर मग आपलं पीठ मळून तयार आहे. पहा, या प्रकारे आपल्याला पीठ मळायचं आहे. ते इथे मी मळून ठेवलेलं आहे. आता जवळजवळ 10 मिनिटं आपण रेस्टसाठी ठेवूया आणि नंतर मी बनवताना तुम्हाला दाखवते. आपण इथे ओला कपडा टाकून असं ठेवूया, म्हणजे जेणेकरून आपलं पीठ सुक्कं होणार नाही, त्याला पापुद्रे येणार नाहीत. तर आपण हे ओल्या कपड्याने, ओल्या रुमालाने असं ठेवून देऊया रेस्टसाठी आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. पाहू शकता
असे छोटे छोटे आपल्याला धपाटे म्हणा, थालीपीठ म्हणा, असे आपल्याला करायचे आहेत. रुमालावरती थोडं पाणी लावून इथे मी हे देसी तूप घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल, बटर काही घेऊ शकता. पण मी प्रिपेअर करेन की तुम्ही तूपच घ्या. तुपाने अगदी छान याची चव लागते. आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित असं शेकून घ्यायचे आहे. इथे मी एक ऑलरेडी शेकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा पहा. अशाच प्रकारे आपल्याला दुसराही मी टाकलेला आहे. आता हे कसे बनवायचे तिसरा मी तुम्हाला दाखवते. याचा थोडा पाण्याचा हात लावायचा. जेणेकरून आणि हा असा थापत राहायचा व्यवस्थित असा. कडेकडेने तुम्ही व्यवस्थित पातळ हे करा, म्हणजे ते शेकताना व्यवस्थित शेकला जाईल. आणि याला मध्यभागी असे रोल करा. तुम्ही डिनरला अथवा मुलांच्या टिफिनला सकाळी नाश्त्याला बनवून देऊ शकता. डिनरसाठी हे फार चांगला पर्याय आहे अथवा नाश्त्यासाठीही चांगलं आहे. हे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. चटणी बरोबर म्हणा अथवा दह्याबरोबर, अगदी शेजवान चटणी सोबत सुद्धाही फार छान लागतात. एकदा नक्की याप्रमाणे करून पहा मंडळी, तुम्हाला नक्की आवडेल. होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पहा अशा प्रकारे आपण अलगद असा टाकायचा. काही एफर्ट्स लागत नाही, फक्त नुसता रुमाल याच्यावरती असा फक्त पेरायचा आहे, तर अलगद पडला जातो. मध्यभागी आपण जिथे हे थोडे छोटे छोटेसे असे गोंड केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते तूप सोडायचं आहे, जेणेकरून हा खरपूस असा भाजला जाईल. थोडा 2 मिनिटं ह्या साईडनी 2 मिनिटं दुसऱ्या साईडनी असे आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर चला मी सगळे तयार करते आणि नंतर मग दाखवते. थालीपीठ बनवून तयार आहे, पाहू शकता. इथे मी दही आणि थोडंसं बुंदी त्याच्यावरती टाकलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. सॉस अथवा दही अथवा साधा लोणच्या बरोबरही अप्रतिम लागते याची टेस्ट. तर नक्की तुम्ही करून पहा. आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.